सरकारने पुण्याला 5 नवीन पोलीस ठाणे मंजूर केली आहेत. परंतु सोलापूर शहरात नवीन 2 पोलीस ठाणे सुरू करण्याचा प्रस्ताव प्रलंबित असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याने सोलापूरकरांमध्ये नाराजी पसरली आहे. सोलापूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण देखील वाढत चाललेले आहे. वाढत्या चोऱ्या, मारामाऱ्या, गुंडगिरी, फसवणूक, सायबर गुन्हे आदींची संख्या वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून सोलापूर शहरात मनुष्यबळ व पोलीस ठाण्यांची संख्या देखील वाढविणे गरजेचे आहे. त्यातच सोलापूर शहर हे सण उत्सवांचे शहर असल्याने पोलिसांना सतत बंदोबस्त तैनात करावा लागतो. त्यामुळे पोलीस तपासाकडेही काही वेळा दुर्लक्ष होते. या सर्व बाबींचा विचार करून पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी 2023 मध्ये शहरामध्ये विमानतळ व जुळे सोलापूर येथे नवीन 2 पोलीस ठाणे तयार करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवलाय. परंतु गेल्या 2 वर्षात या प्रस्तावांना मंजुरी मिळाली नाही. कालच गृह विभागाचे उपसचिव भालवणे यांनी पुणे येथे नव्याने 5 पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यास मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर सरकारने सोलापूरच्या 2 नवीन पोलीस ठाण्यांचाही विचार करायला हवा होता, परंतु तसे झाले नाही. त्यामुळे सोलापूरकरांमध्ये नाराजी पसरली आहे. महापालिका निवडणुकीनंतर राजकीय नेत्यांनी आपली ताकद वापरून नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सोलापूर शहराची हद्दवाढ 1992 साली झाली. तत्पूर्वी ग्रामीणसह सोलापूर शहर हे जिल्हा पोलीस प्रमुखांच्या अधिपत्याखाली होते. 1992 मध्ये हद्दवाढ झाल्यानंतर पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाली आणि शहरात फौजदार चावडी, जेल रोड, सदर बाजार, विजापूर नाका व सलगर बस्ती या 5 पोलीस ठाण्यांची निर्मिती झाली. त्यानंतर आतापर्यंतच्या 33 वर्षांच्या काळात नव्याने केवळ जोडबाही पेठ पोलीस ठाणे व MIDC पोलीस ठाणे या 2 पोलीस ठाण्यांचीच निर्मिती झाली आहे.